अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना मदत दिली जाण्याची शक्यता। आज राज्य मंत्रिमंडळाच्या शिक्कामोर्तब करणार का याची उत्सुकता। शिंदेंच्या कार्यकाळामध्ये दिलेल्या मदतीपेक्षा 2 ते 5 हजार रुपये अधिक मदत जाहीर करणार। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या संदर्भात उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणी। अॅडव्होकेट असीम सरोदे यांची एक्स पोस्टद्वारे माहिती। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिंदे सेनेकडून चाचपणी सुरू। निवडून येणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देणार। शिवसेना 110 ते 114 जागांचा आकडा महायुतीकडे ठेवणार। महाविकास आघाडी आणि काँग्रेसला नवीन भिडूची गरज नाही। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं वक्तव्य। राज ठाकरेंच्या मनसेला महाविकास आघाडीच्या सोबत घेण्यावरून रणकंदन होणार। मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये निवृत्त कर्मचाऱ्याने भेट म्हणून प्रबोधनकारांची पुस्तकं दिल्यामुळे वाद। काही संतप्त कर्मचाऱ्यांनी पुस्तकं फेकत भेट देणाऱ्याला माफी मागायला लावली। सरन्यायाधीश भूषण गवईंवरच्या हल्ल्याच्या प्रयत्नाच्या निषेधार्थ बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचं मूक आंदोलन, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार रस्त्यावर। नाशिकमधील शेतकऱ्यांच्या मालकीच्या सह्याद्री फार्मनं भरला 54 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स। 14 वर्षांमध्ये सरकारच्या तिजोरीत तब्बल 218 कोटी रुपयांच्या कराचा भरणा। 2 लाखांसाठी तगादा लावल्यामुळे विषारी औषध पिऊन नवविवाहितेची आत्महत्या। सांगलीच्या इस्लामपूरमधली घटना। सासरच्या 5 जणांवरती हुंडाबळीचा गुन्हा दाखल। सोन्याच्या दरामध्ये 1500 रुपयांची वाढ। प्रतितोळा 1,23,800 रुपयांचा दर, तर चांदी ही प्रति किलो 1.5 लाखांच्या पार। मुंबईच्या कोस्टल रोडवरती कारचा थरारक अपघात। डिवायडर तोडून कार थेट समुद्रात। गस्तीवरील महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी चालकाचे प्राण वाचवले।